जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकता। कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणजे कस्टमर केअर जसं असतं तसं इथे काम असणार आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट पेरोल ऑफ विप्रो, डायरेक्ट पेरोल भरती होते आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे। इथे कुठलीही एक्झाम नसणार आहे, डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि परमनंट फुल टाइम अपॉर्च्युनिटी असणार आहे विप्रो कंपनीमध्ये। तुम्हाला माहिती आहे विप्रो कंपनीत लागायचं तर भरपूर सारे एक्झाम्स असतात, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होता, पण इथे डायरेक्ट पेरोलची तुम्हाला ऑफर आहे। त्यानंतर तुम्हाला ते वन वे कॅब फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केली जाते, म्हणजे कंपनीत जाण्यासाठी जे कॅब्स असतात त्या सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। इन्सेंटिव्ह वगैरे भरपूर सारे बेनिफिट आहे, सगळी माहिती तुम्हाला सांगतो। एक नाही तुम्ही बघा, ही झाली अशा भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहेत, त्याच्याबद्दल माहिती सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। डेली नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्स सांगतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, विप्रोच्या करिअर पेजवर आल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या वॅकन्सी दिसून जातील। सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ती कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची आहे। वेगवेगळ्या लोकेशनसाठी आहे, खास करून जे पुण्यामध्ये राहतात जसं की हिंजेवाडी झालं किंवा मुंबईमध्ये राहतात तर तिथे या वॅकन्सी आहे। म्हणजे ऑफिशियल काम आहे, कारण की वर्क फ्रॉम होम रिलेटेड तुम्ही डेली अपडेटच आणतोय, पण त्यातल्या त्यात अनेक जणांचं म्हणणं आहे की आम्हाला परमनंट जॉब पाहिजे आहे, त्यातल्या त्यात ऑफिशियल जॉब पाहिजे आहे, कारण की अनेकांकडे लॅपटॉप नाही आहे, कम्प्युटर नाही आहे किंवा एक सायलेंट रूम नाही आहे, कारण की घर बसल्या काम पाहिजे म्हटल्यावर कॉम्प्युटर लागतो, हेडफोन लागतं, कंटिन्यू इंटरनेट तुमच्याकडे लागतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा बॅकअप लागतो, कारण की आता पावसाळ्यात लाईट वगैरे जात असते, मग काम बंद पडतं, त्यामुळे तुम्हाला ते इलेक्ट्रिसिटीचा बॅकअप पाहिजे। ह्या जर गोष्टी तुमच्याकडे नसेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो, तुम्ही इथे ऑफिसमध्ये जाऊन काम करू शकताय। इथे बघा, पहिल्या पोस्टसाठी 10 वॅकन्सीज आहे, भरपूर साऱ्या पोस्ट आहे, 8 ते 9 वेगवेगळ्या पोस्ट आहे आणि भरपूर साऱ्या वॅकन्सी असणार आहे। आता नेमका काय करायचं आहे तर कस्टमर केअरचं काम असणार आहे, म्हणजे पण इनबाउंड आणि आउटबाउंड कॉल्स आहे त्यांना रिस्पॉन्ड करायचा। त्यानंतर तुमच्याकडे स्किल्स कोणतं पाहिजे तर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स चांगलं पाहिजे, त्यानंतर कम्प्युटर तुम्हाला वापरता आलं पाहिजे, म्हणजे MS ऑफिस झालं, MS एक्सेल झालं, हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे। कम्युनिकेशन स्किल बेस्ट पाहिजे, हे जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। कुठे लोकेशन असणार आहे तर तुम्ही इथे लोकेशन बघू शकताय, पुणे हिंजेवाडी फेज 2 या ठिकाणी ही पहिली वॅकन्सी असणार आहे। सॅलरी किती आहे तर इथे बघा 2.25 लाख रुपयांचं पॅकेज जातं, 25 ते 30 हजार रुपये आहे सुरुवातीला, त्यानंतर तुमची सॅलरी वाढते। त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती बघू शकता तुम्ही कशासाठी आहे, विप्रो इज हायरिंग फॉर सर्व्हिस डेस्क अनालिस्ट साठी आहे। HR सुनीता यांच्यातर्फे हे अपडेट आलाय। डायरेक्ट तुम्हाला तुमचा बायोडाटा या नंबरवर व्हॉट्सअप करून द्यायचा आहे आणि त्यामध्ये सब्जेक्ट लाईन लिहायची आहे सर्व्हिस डेस्क अनालिस्ट पुणे, हे तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा बायोडाटा पाठवायचा आहे। अगदी सोपी हायरिंग प्रोसेस आहे, व्हॉट्सअपवरून तुम्ही करू शकताय। मग यासाठी कुठलं नॉलेज पाहिजे, कुठले स्किल्स पाहिजे, कुठले डॉक्युमेंट पाहिजे, सगळ्यांची लिंक तुम्हाला मिळून जाईल। हा पेरोल जॉब असणार आहे, कॅब फॅसिलिटी मिळणार आहे, परमनंट जॉब असणार आहे, त्यातल्या त्यात इन्सेंटिव्ह आणि भरपूर सारे अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला इथे आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। लोकेशन कोणतं आहे तर हे पण पुण्यामध्ये असणार आहे। हे बघा इथे दिले पुणे हिंजेवाडी लोकेशन, या ठिकाणी हे असणार आहे। त्यानंतर पुढचं जे आहे ते पण तुम्ही बघू शकताय, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह साठीच आहे। इथे पण सेम प्रकारची वॅकन्सी आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय। फक्त इथे एवढंच आहे की तुम्हाला कॉल सेंटरचा एक्सपिरियन्स असेल तर या तिसऱ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय 1 ते 2 वर्षाचा। ओके, डिझायरेबल सांगितलं, म्हणजे असायलाच पाहिजे असं नाही, असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्ही अप्लाय करा। पण जर तुमच्याकडे स्किल्स आहे, म्हणजे लॅपटॉप कम्प्युटर वापरता येतोय, कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, फोनवर बोलण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे, इनबाउंड आउटबाउंडचे जे कस्टमर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही चांगलं बोलू शकताय, तर तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती पण तुम्ही बघू शकताय, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची आहे। इथे पण तुम्ही अप्लाय करू शकता। ही पण इथे बघा पुणे हिंजेवाडी फेज 2 याच ठिकाणी हे असणार आहे। रोटेशनल शिफ्ट असणार आहे, म्हणजे नाईटमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि यांच्या ट्रान्सपोर्टेशनच्या बाउंड्रीमध्ये तुम्हाला येतं, तर तिथून तुम्हाला घ्यायला येणे आणि तुम्हाला घरी सोडणे, हे कॅब फॅसिलिटी सुद्धा इथे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते। कुठे असणार आहे तर हे पण पुणे हिंजेवाडीमध्ये असणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये अनेक जण शिक्षण करायला जातात किंवा MPSC UPSCची तयारी करायला जातात, पण त्यांना साईड बाय साईड जॉब पाहिजे आहे, तर नक्की तुम्ही इथे बघा पुणे हिंजेवाडी फेज 2 या ठिकाणी तुम्ही जाऊ शकताय। ओके,
इथे पण तुम्हाला 2.5 लाख रुपयांपर्यंत पॅकेज जातं. परमनंट फुल टाइम एम्प्लॉई आहे, म्हणजे परमनंट जॉब असणार आहे. ओके, त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती पण जबरदस्त आहे. इथे बघा 3.5 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज जातं. इथे पण कस्टमर सर्व्हिस असोसिएटची जॉब प्रोफाईल आहे. इथे बघा मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स मागितलाय कस्टमर सपोर्टमध्ये. ओके, आणि इंग्लिश लँग्वेज चांगली पाहिजे तुमची तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे पण तुम्हाला कॅब फॅसिलिटी मिळणार आहे. त्याच्यानंतर अर्ली मॉर्निंग शिफ्ट सुद्धा आहे, कारण की अनेक महिला आहेत ज्यांना नाईट शिफ्ट करणं पॉसिबल नसतं, मग त्यांच्यासाठी अर्ली मॉर्निंग शिफ्ट चांगली आहे तर ती पण तुम्ही इथे करू शकता. एनी ग्रॅज्युएट तुम्ही आज सायन्स कॉमर्स आर्ट्स काही तुमचं झालंय तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्यानंतर पुढची जी हायरिंग आहे ती पण कस्टमर सर्व्हिस असोसिएटसाठी पुण्यासाठी आहे. पोस्ट सेम आहे पण वेगवेगळ्या एचआरनी टाकली आहे. वेगवेगळे जे यांचे प्रोसेस असतात, कारण की बघा कोणी यूएसची प्रोसेस घेतं, कोणी कॅनडाची प्रोसेस घेतं, कुठली हेल्थ इन्शुरन्सची प्रोसेस असते, अशा वेगवेगळ्या प्रोसेस असतात. त्यासाठी ही हायरिंग होत असते आणि त्या अंतर्गत आपण इथे काम करत असतो. ओके, मग इथे पण तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे आहे, नाईट शिफ्टमध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे, इंग्लिश तुमचं चांगलं पाहिजे, रोटेशनल शिफ्टमध्ये आहे आणि तुम्हाला कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे. तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. पुढची जी पोस्ट आहे इथे 50 वॅकन्सी आहे. कस्टमर सपोर्ट नॉन व्हॉइससाठी असणार आहे, म्हणजे थोडक्यात मेल पाठवा, त्याच्यानंतर चॅटिंगवर काम करा. बघा टायपिंगचं इथे काम असणार आहे, थोडक्यात चॅटिंगवर काम असणार आहे, टायपिंगचं काम असणार आहे. तर इथे पण तुम्ही करू शकताय. इथे बघा दिले एनी डिग्री, म्हणजे कुठलीही डिग्री तुमची झाली पाहिजे किंवा रिसेंट पासआउट आहात तुम्ही, नॉन बीटेक बी तुमचं झालेलं आहे, फ्रेशर्स तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. नॉन व्हॉइस म्हणजे तुमचं टायपिंग किंवा मग तुम्हाला जे पण ईमेल वगैरे आहे त्या रिलेटेड इथे काम असणार आहे. हे पण काम कुठे असणार आहे तर मुंबईमध्ये असणार आहे. मुंबईचे जे ऑल लोकेशन्स आहे, वाशी वगैरे झालं त्या ठिकाणी असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स काहीच मागितलं नाही, 0 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. इथे यांनी पेमेंट किती असणार आहे डिस्क्लोज केलेला नाहीये, पण माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो 35,000 रुपये तुम्हाला स्टार्टिंगला मिळणार आहे. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला 45,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते. ओके, बाकी इथे सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. अप्लाय करण्याच्या सगळ्यांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे. त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती पण कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची आहे, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हची आहे. इथे पण 10 पोस्ट आहे आणि सेम क्रायटेरिया आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे, ज्यांना जॉब पाहिजे आहे, नक्की त्यांनी याचा फायदा घ्या, कारण की डेली तुमच्यासाठी जॉब अपडेट आणतोय, अप्लाय कसं करायचं सांगतोय, लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. त्यामुळे करिअर करणं अवघड नाही. तुम्हाला पाहिजे तर Naukri.com डायरेक्ट अशी लिंक देतो, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विप्रोच्या किती साऱ्या वॅकन्सीज आहे. बघा विप्रो कस्टमर केअर, विप्रो आणि लेटेस्ट आहे 3 दिवसापूर्वी आलेलं आहे, कुठे 2 दिवसापूर्वी अपडेट आलाय, इथे बघा 2 दिवसापूर्वी अपडेट आलाय, लेटेस्ट वॅकन्सी आहे. त्यामुळे जेवढ्यांना जास्तीत जास्त, आता इथे बघा गुरगावला आहे, पण तुम्ही जिथे जिथे पुणे दिलेले आहे तिथे तिथे अप्लाय करू शकता. जसं की बघा इथे कोलकाता झालं, मग पुण्यामध्ये जास्त वॅकन्सी आहे तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे. अप्लाय करणं सोपं आहे, तुम्ही डायरेक्ट इथून अप्लाय करू शकताय किंवा जे पण तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेले आहे लिंक तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे, व्हॉट्सअप नंबर बघून घ्यायचा आहे, तुमचा CV पाठवायचा आणि CV पाठवल्यानंतर त्याच व्हॉट्सअपवर ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ते सब्जेक्ट लाईन लिहायचं आहे, अप्लाइंग फॉर, त्याच्यानंतर सर्व्हिस डेस्क अनालिस्ट पुणे असं टाकायचंय. ओके, अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. काही अडलं कमेंट करा, इंस्टाग्रामवर मेसेज करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.